ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। लाडक्या बहिणींच्या बचत गटांना आर्थिक मदत देण्याचं सुद्धा आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे। बचत गटांना आर्थिक मदत करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। लाडक्या बहिणींना 1 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचं सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय। लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दीदी बनवायचंय असं सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणाले। माझ्या लाडक्या बहिणींना आपण 1500 रुपये देतो। काही सावत्र भाऊ सांगतात योजना बंद होणार आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका। जोपर्यंत लाडके भाऊ आहेत ही योजना बंद होणार नाही म्हणजे नाही। पण आम्हाला केवळ 1500 रुपये देऊन थांबायचं नाहीये, तर आमच्या लाडक्या बहिणींना अधिक सक्षम करायचं आहे। म्हणून आता आपण गावोगावी त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची पतसंस्था सुरू करतो। त्यांना सोबत घेऊन त्यांची त्या ठिकाणी एक आर्थिक उलाढाल करणारी संस्था सुरू करतो। त्या माध्यमातून आमच्या महिलांच्या हाताला रोजगार देतो। आमच्या प्रवीण भाऊ दरेकरांनी तर या ठिकाणी या आमच्या लाडक्या बहिणींना एक नवीन योजना आणली आणि जिल्हा बँकेच्या वतीनं 1 लाखापर्यंतचं बिनव्याजी कर्ज हे आमच्या लाडक्या बहिणींना द्यायला सुरुवात केली। त्यामुळे आता केवळ 1500 रुपये नाही, आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दीदी बनवायचं आहे, लखपती दीदी। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 1000 ड्रोन्स अवकाशात झेपावणार आहेत। पुण्यातल्या